कोल्हापुरातील शिवाजी पेठेतील एका महाविद्यालयातील तरुणांच्या दोन गटांमध्ये एकमेकांकडे बघण्यावरून वाद झाला होता. या वादात गंजीमाळ परिसरातील 2-3 तरुणांनी जवाहरनगर परिसरातील तरुणाला मारहाण केली होती. हाच राग मनात धरून आज पहाटेच्या सुमाराला 8 ते 10 दुचाकीवरून आलेल्या 20 तरुणांच्या टोळक्यानं हातात एडका तलवारी घेऊन गंजीमाळ परिसरात दहशत निर्माण करत अक्षरशः धुडगूस घातला. टोळक्याची दहशत पाहून स्थानिक नागरिकांनी तिथून पळ काढला. या टोळक्यानं परिसरातील एका तरुण मंडळाचा फलक फोडला. तसंच दुचाकी आणि चारचाकींना लक्ष्य केलं. त्यानंतर माजी नगरसेवक रामदास भाले यांच्या नातेवाईकांच्या 2 चारचाकींची तरुणांनी तोडफोड केली. दरम्यान रामदास भाले आणि त्यांच्या कुटुंबियांनी आरडाओरडा केल्यामुळं हे टोळकं तिथून पसार झालं. त्यामुळं पुढील अनर्थ टळला. मात्र जाताना दुचाकीवरून आलेल्या या टोळक्यानं प्रदीप घोरपडे यांच्या दारात लावलेल्या चारचाकीलाही लक्ष्य केलं. या परिसरातील काहींचे नातेवाईक पुण्याहून काल रात्रीच गंजीमाळ इथं आले होते. टोळक्यानं त्यांच्याही वाहनांची तोडफोड केल्यानं कुटुंबियांनी नाराजी व्यक्त केली आहे. टोळक्यानं परिसरातील ओंकार माने, वैभव तोडकर, तानाजी राजहंस, युवराज सुतार, ओंकार गुरव, मयूर बचाटे, गोरखनाथ गुरव, विकी कांबळे, अय्याज शेख, जयवंत मोहिते, अनिल भाले यांच्या सुमारे 17 वाहनांची तोडफोड केली आहे. दरम्यान माजी नगरसेवक भाले आणि प्रदीप घोरपडे यांनी जुना राजवाडा पोलिसांना याची माहिती देताच पोलीस निरीक्षक किरण लोंढे सहकाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. शहर पोलीस उपअधीक्षक प्रिया पाटील देखील घटनास्थळी दाखल झाल्या. पोलिसांनी स्थानिकांकडून माहिती घेण्यासह परिसरातील क्लोज सर्किट कॅमेऱ्यांमधील चित्रीकरणाच्या आधारे दहशत माजवणाऱ्यांची ओळख पटवत आज सायंकाळी उशिरा 7 जणांना ताब्यात घेतलं असून अन्य संशयितांचा शोध सुरू आहे. या प्रकारामुळे गंजीमाळ परिसरात तणावपूर्ण शांतता असून जुना राजवाडा पोलिसांनी दिवसभर कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात केला होता.